नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला दोन मेजर गोष्टींविषयी बोलायचंय. पहिली गोष्ट म्हणजे जेईचा स्कोर फेच होत नाही त्याविषयी आपल्याला बोलायचंय. ठीक आहे, काय सोल्युशन काढायचं त्या गोष्टीवरती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हेरिफिकेशन झालंय की नाही झालंय, डिस्क्रिपन्सी आलेली आहे कसं काय आपल्याला समजेल, त्या गोष्टींविषयी मी तुम्हाला काही स्क्रीनशॉट दाखवणार आहे. प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू. चॅनलला सबस्क्राईब करा. जोपर्यंत चांगलं कॉलेज भेटत नाही तोपर्यंत सोबत असेल बाळांनो मी, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स व्हॉट्सअप ग्रुपला येत आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिली गोष्ट बाळांनो, तुमचा जेई मेनचा स्कोर. ठीक आहे, जेई मेनचा स्कोर फेच होत नाही तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये. ठीक आहे, हा मेजर इश्यू आहे. भरपूर विद्यार्थी हा इश्यू फेस करताय. याचं सोल्युशन काय, सगळ्या गोष्टी सांगतो. मेजर पहिले इश्यू काय ते समजून घेऊया. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल विद्यार्थिनीचं नाव आहे आधार कार्ड मध्ये. ठीक आहे, आधार कार्ड मध्ये विद्यार्थिनीचं नाव आहे नेहा राजेंद्र पवार. काय नाव आहे? नेहा राजेंद्र पवार. आता हे आधार कार्ड मध्ये नाव आहे. त्याच्या जेईच्या स्कोर कार्ड वरती डिजिलॉकर मध्ये काय नाव आहे? फक्त नेहा नाव आहे. मग या गोष्टीमुळे काय होतंय बाळांनो, या गोष्टीमुळे, या मिसमॅचमुळे सीईटी सेल सांगताय की तुमचं जेईचं स्कोर कार्ड फेच होऊ शकत नाही. ठीक आहे, आता इथं विद्यार्थिनीचं काही चूक केली का विद्यार्थिनीने? काहीच चूक नाही बाळांनो. ठीक आहे, हा भरपूर विद्यार्थ्यांसोबत हा इश्यू होतोय. आता ह्या गोष्टीला रिझॉल्व्ह कसं करायचं यासाठी आपण सीईटी सेलला सुद्धा तक्रार केली बाळांनो. मी स्वतः सीईटी सेलच्या ऑफिसला जाऊन आलेलो आहे. ठीक आहे, त्यांनी फक्त एकच गोष्ट सांगितली, तुम्ही एनटीए ला ट्राय करा. सीईटी सेल वाले सांगताय तुम्ही एनटीए कडे जा, एनटीए वाले सांगताय सीईटी सेल कडे जा. आपण रिटर्न ऍप्लिकेशन सुद्धा दिलेलं आहे सीईटी सेलला. ठीक आहे, भरपूर पालकांनी सुद्धा रिटर्न ऍप्लिकेशन दिलेलं आहे आणि त्याच्यावरती सीईटी सेल काही ना काही विचार विनिमय करणार आहे बाळांनो. ठीक आहे, आजच मीटिंग होते सीईटी सेलची. आपल्या पुढच्या 1-2 दिवसात आपल्याला काही ना काही गोष्ट समजेल की या गोष्टीमध्ये काही बदल होणार आहे का नाही होणार आहे. आता तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे? 2 दिवस अजून तुम्ही वेट करू शकतात बाळांनो. उद्या रात्रीपर्यंत तुम्ही वेट करू शकतात. उद्या रात्रीपर्यंत जर सीईटी सेलचा आपल्याला काही रिस्पॉन्स नाही आला तर आपल्याकडे काही मार्ग उरणार नाही. ठीक आहे, कारण 2च दिवस त्यानंतर आपल्याकडे ऍप्लिकेशनसाठी उरतील आणि त्या दोघांमध्ये आपल्याला रजिस्टर पण करायचं, व्हेरिफिकेशन पण करायचं. ते आपल्यासाठी थोडं अवघड होऊ शकतं. आता सीईटी सेलला आपली मागणी आहे, कमीत कमी तुम्ही डेज वाढवा, रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनचे डेज वाढवा. कारण भरपूर विद्यार्थी एससी सेंटरला सुद्धा पोहोचू शकले नाही, पुणे मुंबईचे. कारण इतक्या पावसामुळे विद्यार्थी पहिली गोष्ट पोहोचू शकले नाही. दुसरी गोष्ट, जेई मेनच्या या प्रॉब्लेममुळे विद्यार्थ्यांचा ऍप्लिकेशन फॉर्म अजून थांबलेला आहे. मी विद्यार्थ्यांना हे सजेस्ट करेल, 1-2 दिवस अजून आपण वाट बघूया बाळांनो. उद्याचा किंवा परवाचा दिवस आपण वाट बघूया, पण आपल्याला 12 तारखेला रजिस्ट्रेशन कोणत्याही परिस्थितीमध्ये करावं लागेल. जर सीईटी सेलचं 11 तारखेला रात्रीपर्यंत काही एक्सटेन्शन आलं नाही तर मॅक्झिमम तुम्हाला वेट करायचं आहे 11 तारखेपर्यंत. त्याच विद्यार्थ्यांना सांगतोय ज्या विद्यार्थ्यांचा जेईचा प्रॉब्लेम येतो आहे. ठीक आहे, 11 तारखेपर्यंत रात्रीपर्यंत वेट करा. 11 तारखेपर्यंत नाही आलं, 12 तारखेला तुम्हाला रजिस्टर करायचंय विथ युअर सीईटी स्कोर आणि 13 तारखेला तुम्हाला व्हेरिफिकेशन करून घ्यायचंय. व्हेरिफिकेशन तुम्ही 13 पर्यंत करू शकतात. ठीक आहे, कारण याच्या व्यतिरिक्त काहीच मार्ग नाही बाळांनो. सीईटी सेल काहीच रिझोल्युशन याच्यावरती देत नाहीये है ना. आणि आपल्याला जेवढी अपडेट भेटते की सीईटी सेल याच्यावरती काही ना काही काम करणार आहे, पण त्या गोष्टीची 100% गॅरंटी आहे का बाळांनो? सीईटी सेलचं काही सर्क्युलर आहे का? नाही. ठीक आहे, तर एकच रिक्वेस्ट आहे सीईटी सेलकडे की या गोष्टीला करेक्ट करा. आणि ज्या विद्यार्थ्यांचा करेक्ट नसेल होत थोडासा वेट करा 2 दिवस, त्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म प्रोसीड करू शकतात. आता दुसरी गोष्ट, फॉर्म व्हेरीफाय झालाय नाही झालाय, काही डिस्क्रिपन्सी आले, हे कसं काय आपल्याला समजणार आहे त्याच्याविषयी बोलूया. पण त्याआधी एक महत्वाची छोटीशी अपडेट मी तुम्हाला देऊ इच्छितो बाळांनो. ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आला असेल, ठीक आहे, तुमच्या आता पर्सेंटाईल तुम्हाला समजले, ठीक आहे, तर मी तुमच्यासाठी एक प्रायव्हेट कॉलेजची एक्झाम सांगतोय. तिचं नाव पॅट आहे बाळांनो. ठीक आहे, पोलराइज ऍडमिशन टेस्ट. ठीक आहे, ही एक्झाम नक्कीच द्या बाळांनो. एक बॅकअप ऑप्शन क्रिएट करून ठेवा. जरी तुमचा आयआयटी एनआयटी खूप चांगल्या कॉलेजला पण झालेला असला ना बाळांनो, तरी सुद्धा ही परीक्षा विद्यार्थी देतात, तुम्ही पण देऊन ठेवा. मी तुम्हाला असं नाही म्हणते की आजच या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेऊन घ्या, पण तुम्ही ऍटलीस्ट परीक्षा देऊन ठेवा. एक बॅकअप क्रिएट करून ठेवा बाळांनो तुमच्यासाठी. ठीक आहे, आता या परीक्षेसाठी मी तुम्हाला काही गोष्ट सांगतो. 2 लाखची तुम्हाला स्कॉलरशिप सुद्धा भेटू शकते बाळांनो. फ्री मॅकबुक इथं तुम्हाला भेटतं पहिल्याच दिवशी. ठीक आहे, जेणेकरून तुम्ही तुमची पूर्ण 4 वर्षाची कोडिंग व्यवस्थित करू शकणार. ठीक आहे, त्यानंतर बाळांनो तुम्हाला इथं या एक्झाम मध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्स आणि लॉजिकल रिझनिंग विचारलं जाणार आहे. फिजिक्स केमिस्ट्री नाही विचारलं जाणार आहे. तुम्ही टॉप सुद्धा करू शकतात बाळांनो. टॉप केलं तर तुम्हाला 100% तुमची फी सुद्धा माफ होऊ शकते. घरी बसल्या तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. ठीक आहे, 10वी-12वी मध्ये जे शिकलं तेच तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे बाळांनो. कोणी अप्लाय करायचंय? जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना सीईटी मध्ये खूप चांगले स्कोर नाही आहेत बाळांनो, ठीक आहे, ते नक्कीच या परीक्षेला अप्लाय करू शकतील. ठीक आहे, किंवा ज्या विद्यार्थ्यांचा खूप चांगला स्कोर आहे, त्यांना अजून चांगल्या कॉलेजमध्ये जायचे, ते सुद्धा याला अप्लाय करू शकतील बाळांनो. ठीक आहे,
आता फर्स्ट सेमिस्टरची फीस तुमची 2 लाख रुपये असते बाळांनो. ठीक आहे, या कॉलेजमध्ये भरपूर विद्यार्थी कॉलेजमध्येच काम करून त्यांची फीस सुद्धा हे करताय बाळांनो, म्हणजे त्यांची फीस सुद्धा भरताय बेसिकली. ठीक आहे, कारण तुम्हाला इंटर्नशिप वगैरे लागून जाते या कॉलेजमध्ये. पोलराइज ऍडमिशन टेस्ट या एक्झामचं नाव आहे. पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये तुमचं ऍडमिशन होतं बाळांनो. हे मुकुल रस्तोगी याचे फाउंडर आहेत बाळांनो. त्यांनी या पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीला फाउंड केलेले, ज्यांनी क्लास प्लस सुद्धा निर्माण केलेले आहे. ठीक आहे, मी तुम्हाला आधी पण बोललो होतो याच्याबद्दल. ठीक आहे, नक्कीच तुम्ही पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीला एक्सप्लोर करू शकतात बाळांनो. 15 तारीख लास्ट डेट आहे. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही सीईटीची परीक्षा दिलेली आहे. ठीक आहे, पॅटची एक एक्झाम देऊन ठेवा, ऍज अ बॅकअप करून देऊन ठेवा, किंवा ऍज अ तुम्हाला एक बेटर ऑपॉर्च्युनिटी मधून देऊन ठेवा बाळांनो. आजच्या आज तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय का नाही, एक्झाम देऊन ठेवा. प्रत्येक विद्यार्थी एक्झाम देईल. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि बायोमध्ये टाकलेली आहे, नक्कीच एनरोल करा बाळांनो. ठीक आहे, चला आता दुसरी गोष्ट, फॉर्म व्हेरीफाईड आहे की नाही हे कसं समजणार आहे आपल्याला. जर तुम्हाला अशा पद्धतीचा काही मेसेज आलेला आहे, मेसेज व्यवस्थित बघा. भरपूर विद्यार्थी काय समजतात, जर ग्रीन मध्ये मेसेज आलाय म्हणजे आमचं फॉर्म तर व्हेरीफाय झालाय, आमच्या सगळ्या गोष्टी झाल्यात. नाही बाळांनो, ग्रीन आणि रेड मध्ये कन्फ्युज नका होऊ. आता जर ग्रीन मध्ये जरी मेन्शन आहे तर कम्प्लीट मेसेज बघा की काय मेन्शन आहे. युअर ऍप्लिकेशन फॉर्म इज व्हेरीफाईड. ठीक आहे, जस्ट अ सेकंड. हा, कन्फर्म बाय SC ऑन 4/7/2027. ठीक आहे, आता तुमचं म्हणजे काय झालंय, फॉर्म कन्फर्म झालाय, व्हेरीफाय झालेला आहे SC सेंटर द्वारा. पण please check the following acknowledgement. Following discrepancies are found in your application form. You can raise the grievances to unlock the application form. म्हणजे तुमचा ऍप्लिकेशन व्हेरिफिकेशन झालंय, पण तुमच्या फॉर्म मध्ये काही ना काही एरर्स आलेले आहेत. जर असा मेसेज आलेला आहे तरी तुमचा फॉर्म व्हेरीफाय नाही झालेला आहे बाळांनो. तुमचं ऍडमिशन, आता या विद्यार्थ्याचं NCL मध्ये प्रॉब्लेम होता, याचं व्हेरिफिकेशन झालं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालं, पण कशामध्ये झालेलं आहे याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तुमचं ओपन मध्ये झालंय, जनरल कॅटेगरीमध्ये झालं. त्याला NCLचा फायदा झाला का नाही, त्याचं OBC कॅटेगरीमध्ये झालं का नाही. म्हणजे जर हा मेसेज तुम्हाला येतोय, तुम्हाला व्यवस्थित चेक करायचं आहे की तुम्हाला काही डिस्क्रिपन्सी तर नाही आलेले, काही एरर तर नाही आलेले. समजली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला अशा रेड कलर मध्ये काही मेसेज येतोय, फॉलोइंग डिस्क्रिपन्सीज आर फाउंड इन युअर ऍप्लिकेशन फॉर्म, रिव्हर्टेड बॅक युअर ऍप्लिकेशन फॉर्म, काइंडली करेक्ट द डिस्क्रिपन्सी अँड मेक नेसेसरी कंडिशन्स अँड अपलोड द रिलेटेड डॉक्युमेंट. म्हणजे तुमचा फॉर्म आता एडिट करू शकता तुम्ही. अशा रेड मार्क मध्ये जर आलं तर समजून घ्या की तुमचा व्हेरिफिकेशन फेल झालेलं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला आता एडिट करायचंय फॉर्म. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी ई व्हेरिफिकेशन साठी अप्लाय केलेलं आहे तरी त्यांना रेड मध्ये येतंय, तुम्ही घाबरू नका. तुमचं अजून व्हेरिफिकेशन झालं नसेल म्हणून रेड मध्ये येत असेल. जर अशा पद्धतीचा मेसेज आला तरच समजा की तुमचं व्हेरिफिकेशन फेल झालेलं आहे. आणि जर अशा पद्धतीचा मेसेज येतोय तुम्हाला, युअर ऍप्लिकेशन फॉर्म इज व्हेरीफाईड अँड कन्फर्म बाय SC ऑन दिस डे, तर तुमचं 100% व्हेरिफिकेशन डन झालंय. तुम्हाला काहीच घाबरायची गरज नाही. टोटल रिक्वायरमेंट डॉक्युमेंट, टोटल डॉक्युमेंट अपलोडेड 12 येत आहे, 4 येत आहे, 5 येत आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे येऊ शकतात. पण हे 12, हे 12, हे 6, हे 6, हे 4 अशा पद्धतीने तुमचे आले पाहिजे. तर तुमचं टोटली ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट झालाय, कन्फर्म झालाय, तुम्ही रिलॅक्स राहा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला समजायचंय की तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट झालाय, व्हेरीफाय झालाय किंवा नाही झालाय. ठीक आहे, जेईई मेनचा स्कोर डिस्कस केला, ऍप्लिकेशन फॉर्मचं स्टेटस डिस्कस केलं. आता ज्या विद्यार्थ्यांनी अजून पण पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल केलं नसेल, लगेच एनरोल करा. जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली बाळांनो, कॅप राऊंड काउन्सिलिंग व्यवस्थित केली, जरी तुमचा कमी स्कोर असला तरी तुम्हाला एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटेल. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. ठीक आहे, तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर सुद्धा अलॉट केले जातील. ते नेहमी तुमच्याशी कॉल मेसेजवरती बोलतील. तुम्हाला काही डाऊट असले ते सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करू. तुम्हाला किती पर्सेंटाईल, कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचे, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायचे, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जाईल बाळांनो, कुठे तुमचा नंबर लागतोय. त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट वगैरे बनेल. तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटी सेलला सबमिट करायची आहे. जरी कमी पर्सेंटाईल असतील तरी एक टॉप लेवलचं कॉलेज पॉसिबल आहे बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका काही अडचण असेल तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारू शकतात. पर्सनल काउन्सिलिंगची लिंक, ऍपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट सेक्शन मध्ये टाकली आहे बाळांनो. न्यूटर्न ऍप नक्कीच एनरोल करा. काही अडचण असेल तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारा. ठीक आहे, कॅप राऊंड डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1 2 3 फ्री फ्लोट स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, सगळ्या गोष्टी आपण कव्हर करतो. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.